भानुबाईचं ठाण पाहिलंय का? अर्ध्या गडावर भानुबाईचं ठाण आहे. तिथं 2.5 पायरे पाहिले नसतील तुम्ही. 2.5 पायरे. तिथून पुढे गेल्यानंतर पुढे यशवंतरायाचं ठाण. यशवंत होळकर ज्याने जेजुरी बांधली यशवंतराव चव्हाण होळकर. राजा अहिल्याबाईचा राजा यशवंतराव चव्हाण. कारण का गड जेजुरी ज्या खंडेराया प्रसन्न झाला होळकर राजाला होळकर राजानं गड किल्ला बांधला अहिल्याबाईंनी चिजबनात तळ बांधलं आणि होळकर राजाने गड जेजुरी बांधले. पुढे यशवंतरायाचं ठाण पाहू मला रे म्हणू. आता तिथून पुढे गेल्यानंतर मनी मल्ली दैत्य आणि गाडी बगाडे. तिथून पुढे गेल्यानंतर दीपमाळे. मग तिथे गेलो आपण दीपमाळेला तेल जाळतो. दीपमाळेच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन करतं. मग काय म्हणतात? काय देव पाहता झाले समाधान पाहू मला रे म्हणू. देव पाहता झाले समाधान पाहू मला रे म्हणू. देव पाहता झाले समाधान पाहू मला रे म्हणू. अव मोठ मोठ डोळे घाली मी समरी तावरी कोणादी झोपली दुरंत पडते रागो आई कोणादी झोपली दुरंत पडते रागो देवा तुझी केलेली ठेवले नारळाच्या पाणी. देवा तुझी केली ठेवले नारळाच्या आतमध्ये पाणी. तुम्ही बसल्या टेकडावरी बावल्या नाची तो नाना परी. सपना तुकाराम बांबळे नाही का? अव मुलीचा जन्माचा सकाळचा बंद झाला. मुलीचा जन्माचा सकाळचा बंद झाला. मुलीच्या नशिबाला नवरा मिळावा. मुलीच्या नशिबाला नवरा मिळावा. लेकानी माझ्या पोटीचा सोन्याची घाटी. लेकानी माझ्या पोटीचा सोन्याची घाटी. झाला आनंद बापाला गावाला जिलाबी लेक नांदाया निघाली बाप रण भीती आड.
नांदायला निघाली बाप रड भिंती आड नांदायला गेला माझा काळ जाता 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 म्हणून सपनात आहे दुसरा 101 रुपये खाऊच्या पैशातून दिलाय कुल्फीच्या पैसे आईस्क्रीम वाला आला होता आमच्या घरी जागरण नाही का बाबू मामा येणार जागरणाला तर 101 रुपये घे 500 घेऊन दे तिला अंड्यावाला का सुट्टी आणायला अरे तसं नाही बाबा तुम्ही देवाला चालले सपनात आईचा सुद्धा तळी भंडार करा नाही का पण लेकीचा जन्म कसा आहे कसा ज्याच्या पोटी लेक असते त्या बापाला कळतं खरे ज्याच्या पोटी लेक नसती त्याला लेक हवी असते खरे एखाद्याची लेक जवळ दिली जाते एखाद्याची लेक परक्या पुरख्याला दिली जाते एखाद्या मुलीला आपल्या आई बापाला भेटायला रोज मिळतात पण एखाद्या मुलीच्या नशिबात आई वडिलांची भावाची भेट वर्षानंतर होती 2 वर्षानंतर होती एखाद्याच्या मुलीचं आयुष्य काय चाललंय ती मुलगी सांगत नाही आई वडिलांना कारण लेकीचा जन्म असा असतो की स्वतः सहन करीन अन्याय पण आई बापाला कधी मान खाली घालायला लावत नाही मग लेक असती कशी कारण आपल्या महाराष्ट्रात स्त्रीला लक्ष्मी मानलं जातं आणि ह्या लक्ष्मीची इज्जत आणि कदर ही केलीच पाहिजे काय त्याचप्रमाणे आदरणीय सुशांत सुरेश बांबळे या मान्यवराकडून सुद्धा देवाचा तळी भंडार म्हणून गाव पळगाव अखंड 101 रुपये आलेला आहे तुम्ही देवाला चालले माझ्या नावाचा तळी भंडार करा म्हणून ही लेख ज्या टाइमाला लहानची मोठी करायची या आईनं 9 महिने मायेच्या कुशीत वाढवायचं हाताचा पांढरा नेत्राचा दिवा करायचा एकदा मुलगी लग्नाच्या वयात आली आणि नांदायला गेली का मग ती आई वडील काय म्हणतात आवलेक लाडा नवसाची आज परक्याची झाली अरे वा ही लेक लाडा नवसाची आज परक्याची झाली आई बापाला सोडून याना गयाली सोडून याना गयाली सोडून याना गयाली आई बापाला सोडून याना गयाली आई बापाला सोडून याना गयाली आई बापाला सोडून याना गयाली लाडा नवसाची परक्याची झाली लाडा नवसाची परक्याची झाली आई बाप अन्वी बाळांनी सुद्धा बांबळे अन्वी बाल बांबळे अन्वी बाळा कोण अखंड 1 रुपये आलेले ए बाई ठेवली अखंड 101 रुपये आलेला आहे मस्तात जरा संगीत गाणं झालं पाहिजे नाही का हॉल आता नजर लागली खंडोबा नजर लागली खंडोबा नजर लागली खंडोबा
मंगला